नातं जपायचं की सोडायचं हा ज्याचं त्याचं प्रश्न. पण कोणतं नातं जपायचं व कोणत्या नात्याला कुठपर्यंत थांबवायचं याची ज्या माणसाला समज येते त्या माणसाला मानसिक त्रासाची झळ सोसावी लागत नसते. काही नाती सुख देतात तर काही नाती दुःख देतात. या दुःख देणाऱ्या नात्यातून पुढे जाऊन सुख मिळेल याच खोट्या आशेवर नाती जपत राहिलं की त्रासाची सुरुवात होते व वारंवार या नात्यामध्ये अपेक्षाभंग झाला की जगणं सुद्धा अवघड होते. त्यामुळे अशा नात्यांना कधीपर्यंत जपावं व अशा नात्यातून कधी बाहेर पडावं इतकं जरी समजलं तरी पुरेसं असतं. कारण अशा नात्यातून सुखच मिळत नसणार किंवा सुखच मिळत नसेल तर ते नातं योग्य वेळेत संपवणंच फायदेशीर ठरते.